साध्या मराठी कुटुंबातला मुलगा आहे, त्यामुळे मला माझे जे सगळे सण आहेत ते मी पहिल्यापासून तसेच साजरे करत आलो आहे. माझं फॅमिली, माझी मित्रपरिवार यांच्याबरोबर मी खूप मजेत आणि व्यवस्थित सगळं ठेवून आहे. त्यामुळे मला वाढीव कुठल्या गोष्टींची गरज नाही आणि तसेच माझे प्रत्येक सण, प्रत्येक महत्त्वाचे दिवस साजरे होतात. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ मीडिया. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी काही खास कलाकारांसोबत गप्पा मारते आणि निमित्तही खास आहे एका चित्रपटाचं. आणि हा तुमचा आवडता कलाकार तो म्हणजे ओंकार भोजने आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हो, तुम्हाला पण शुभेच्छा. कसं आहेस तू? मी मस्त. तुम्ही कसं आहे? काळजी घेतोय? कसली वेळ नाही मिळते ना, पण किती काय काय कामं. काळजी घेतोय. हां, बाकी काळजी घेऊनच चालू आहे. इतकी छान छान कामं करतोयस तू आणि येतात छान चित्रपट. आम्ही टीझर वगैरे बघितलं, इंटरेस्टिंग वाटते. या चित्रपटाचा प्रवास प्रसाद अर्थात हास्यजत्रेचं निमित्त आणि तुमची ती मैत्री आहे. पण तुला या भूमिकेसाठी त्याने विचारलं वगैरे, त्याबद्दल थोडंसं सांग. हां, त्यावेळी त्यांनी दादांनी तेच सांगितलं की सेम की मैत्री आहे म्हणून मी ते नाही कॅरेक्टर सांगत आहे, कारण मैत्री आहे म्हणून मग तुला लाड करायला लागतील मला. तर त्यांनी सांगितलं की कॅरेक्टरची गरज तशी आहे की काहीतरी वेड्यासारखं कॅरेक्टर पाहिजे. त्यात नमाताई आल्यानंतर म्हणजे तिच्याबरोबर कोणतरी पाहिजे, तर नमाताई तिला उगाचच नाही म्हणत. तर मग त्या पद्धतीनं मी त्या कुटुंबाचा, त्या फॅमिलीचा, त्या टीमचा मी भाग बनू शकलो. आणि मग ज्या पद्धतीनं प्रसाददादांनी सांगितलं की त्यांना ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या फिल्मच्या प्रवासात, त्या शूटिंगच्या प्रवासात, त्या दरम्यान मलाही अनुभवता आल्या. आणि ती सगळी मजा. लाडोबा आहे का सगळ्यांचाच? म्हणजे नाही. असं नाही, प्रसाद दादाचं तरी लाडो. हा, म्हणजे ते लाड आता तेवढे प्रेमळ मनाची माणसं म्हटल्यानंतर ते माझेच नाही, सगळ्यांचेच. तुम्ही आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं किंवा नाही जरी केलं तरी ते त्यांच्या सगळ्यांवरती ते प्रेम करतात, माया करतात, खाऊ देतात खूप खायला. मग आपण त्यांच्याशी प्रेमळ वागावंच लागतं. पण या चित्रपटाचं निमित्त आहे दिवाळी आहे. दिवाळीच्या निमित्ताने येतो हा चित्रपट. पण दिवाळीचं आपण लहानपणापासून एक बघत आलेलो आहे स्वरूप. तुझ्यासाठी ते स्वरूप कसं बदलत गेलं, तर ते आम्हाला जाणून घेता. मी मगाशी पण तेच सांगितलं की मी खूप आधीपासून सेलिब्रिटी नाही. मी आत्ता 4 कामं करायला लागलो की इथे वावरायला लागलो म्हणून मला. त्यामुळे आत्ता माझी दिवाळी कशी आहे याबद्दल आपण विचारताय. पण मी साध्या मराठी कुटुंबातला मुलगा आहे, त्यामुळे मला माझे जे सगळे सण आहेत ते मी पहिल्यापासून तसेच साजरे करत आलो आहे. माझं फॅमिली, माझी मित्रपरिवार यांच्याबरोबर मी खूप मजेत आणि व्यवस्थित सगळं ठेवून आहे. त्यामुळे मला वाढीव कुठल्या गोष्टींची गरज नाही आणि तसेच माझे प्रत्येक सण, प्रत्येक महत्त्वाचे दिवस साजरे होतात. मी लहान असताना दिवाळी साजरी करण्याची माझ्या त्या पद्धत आपली बदलते नाही का. आता लहानपणी आपण फटाके वाजवायचो, तर आत्ता ते तसं नाही. कारण मी फटाक्यांना घाबरतो, पण आता आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्या सणांची आपल्याला मजा कळते, त्यांचं महत्त्व कळतं. तर ते जे काही अपग्रेड होणं, आपण ते तसे त्यानुसार आपण दिवाळी साजरी करतो. मग या दिवाळीला काय असेल तर एखादा सोशल उपक्रम काहीतरी, मग कुठेतरी काहीतरी, म्हणजे बरेच लोक करतात. आणि विशेष करून तू सामाजिक गोष्टी आणि याच्यात खूप बिझी असतो. असं तर बिझी असं नाही, पण सुरुवातीपासून म्हणजे कॉलेजच्या आधी म्हणजे हे मला ही चिपळूणची देण आहे. कारण तिथे आम्ही बाबा नाट्यगृह नाही म्हणून आपण पारावर जमूया आणि काहीतरी आपण करूया. इथे हे नाही म्हणून तिथे ती सवय तिथून लागली. हां, चळवळीची आणि वळवळीची. त्यामुळे सुरुवातीपासून त्या सगळ्या गोष्टी, मग कुठे वृक्षारोपण असेल, कुठे हे असेल ते असेल, तर अशा सामाजिक उपक्रमांमध्ये पण सहभागी होतो. आणि आपल्याकडे अशी खूप माणसं आहेत जी काही ना काही करत राहतात. तर यानं त्या निमित्ताने त्यांच्याशी जोडता येतं, त्यांच्याबरोबर सहभागी होता येतं. तर ते हेच निमित्त. म्हणजे या दिवाळीत पण काहीतरी उपक्रम असेलच, मग मी त्यात कदाचित असू शकेल. इतकं. पण मला असं काय वाटतं ओंकार, म्हणजे आपण अशी मुलाखतीसाठी फार कमी भेटतो. तू जरी या मनोरंजन क्षेत्राचा भाग असला तरी या चकचकीत दुनियेपासून तुझं विश्व लांब आहे का, असं मला कायम जाणवतं. ते आहे का तसं? खूप लांब आहे आणि खूप म्हणजे ते लांब असायलाच पाहिजे, कारण मी काम म्हणून इकडे येतो. मी इथेच वाढलेला, इथेच याच्यात मला, कारण मी ज्या बऱ्याच गोष्टी म्हणजे मी लहानपणी आपण नाही का, आपण बघतो की आपण शाळेत गॅदरिंगमध्ये पण डान्स केलेला असतो किंवा आणखी काय केलेलं असतं, आपण खेळात सहभागी झालेलो असतो, आपण चित्रकलेत, म्हणजे आपण खूप गोष्टी करून बघितल्या. नंतर आल्यानंतर एकच गोष्ट ठरवून मला ते अडकून तसं नाही राहायचं. एकात रमून राहायचं नाही, असं आहे का काही? तुझं ते विश्व नाही, मला जे जमते ते सगळं करून बघायचं. कारण आता आणखी काही काळानंतर मला सगळंच करून घेता येईल असं नाही. मग
तो एकदा प्रवास लक्षात आला की मग आपण नाही का मग ती धडपड करतो सगळीकडे असण्याची, सगळं जे जमते ते सगळं करण्याची, तर तो प्रयत्न आहे. छोट्या छोट्या गोष्टी आत्तापासून सुरू केलं की तोपर्यंत तुझ्या खूप आधीपासून मी कामं म्हणजे आत्ता मी व्यावसायिक ही जी कामं आहेत जी आपण नाही का कॉलेज पूर्ण करतो आणि लगेच आपण सुरुवात मी खूप वेळ घेतला मी तसा खूप वेळ घेतला जो तसा म्हणजे आत्ता मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रासाठी तो गरजेचा नव्हता किंवा तो वायाच गेला असं म्हणूया. पण मी जे दुसरी कामं करत होतो, मग मी कुठेतरी क्रिकेट खेळत होतो, मी कुठेतरी मी म्हटलं तसं चळवळी करत होतो की आणखी काय, पण मी माझा तो वेळ गेला तो इथे नसेल उपयोगी होणार मला, पण मला बाकीच्या गोष्टींसाठी तो उपयोगी आहे. आणि म्हणून माझी ती इन्व्हेस्टमेंट इथे जरी नाही दिसली तरी मला ती बाकी ठिकाणी मला ती. पण तू ज्या गोष्टींचा उल्लेख करतो तर त्याच्यात आता तू एक कुठेतरी स्टार झालेला आहे, त्याही गोष्टीमुळे तुला त्या गोष्टींमध्ये आणखीन मदत होती किंवा एखादा मुद्दा असेल, सामाजिक गोष्टी असेल, तर आता एक कलाकार म्हणून त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतात, त्या सोप्या पद्धतीने होऊ शकतात, ते जाणवतं तुला? हो म्हणजे तेच आहे की कलाकार म्हणजे आपल्या त्या जाणीवा आणखी समृद्ध होणं, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी कळणं. आपण विचारतो ना असं मला म्हणजे आता फिल्मच्या निमित्तानं आपण भेटलो म्हणून तसं सांगतो की आपण एखाद्या सीनमध्ये काय असतं तर आपण ते वाचून आपल्याला कळतं, पण ज्यावेळेला लेखक किंवा दिग्दर्शक आपल्याबरोबर असतील तर ते सांगतात की याचं म्हणणं वेगळं आहे. मग म्हणणं वेगळं म्हणजे काय, तर ते पेपरवरती नाही आहे का असं आपण विचारू लागतो. त्यावेळेला आपण मग तो कलाकार म्हणून मी घडू लागतो या सगळ्या गोष्टींमुळे. असं असेल असं मला माहीत नाही, कारण तुम्ही आता म्हणताय स्टार होते वगैरे, आपण पहिल्यांदाच तसं इंटरव्ह्यूला भेटलो, पण मी त्याच पहिल्याच आपल्या इंटरव्ह्यूला सांगेन की तू आहेच तुला जाणवत नाहीये. पण नाही मी मला एवढंच म्हणायचं की खूप फास्ट नाही, खूप लवकर नाही मला स्टार व्हायचं, खूप लवकर नाही व्हायचं. नाही म्हणजे एन्जॉय करायची असं आहे का? म्हणजे व्हायचं का नाही हे अजून ठरवायचं, त्यामुळे मला खूप वेळ जाईल मला. मी तो हा डीप थॉट आहे. पण तू फार शांत असतो, म्हणजे तेजू पण आता म्हटली लॉन्चला आणि की ओमकार जरा शांत आणि त्याच्यात हे तसं का, आणि जेव्हा मंचावर येतोस तेव्हा जो काय प्रश्न विचारावा म्हणूनच ते सगळं पेरलेलं आहे त्यांनी की तुला काय जमतं कसं जमतं. नाही तसं काय नाही. मी माझ्याकडे प्रामाणिकपणे आता आपण इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आपण गप्पा मारतो, आपण बोलतो, पण तसं जर तुम्ही माझ्यावर 2 मिनिटं राहिला तर तुम्ही थोडंसं कंटाळा आला, कारण मला खूप जास्त म्हणजे खूप जास्त मला नाही मला बोलता येत किंवा मला असं काही जमत नाही. मला माझं कुठल्याच गोष्टींवरती असं ठाम मत लगेच होत नाही. मी म्हटलं जसं की मी जो वेळ स्वतःसाठी मागतोय तो मी इतर गोष्टींना पण माझ्या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी त्यांना सगळ्यांना देत राहतो. ही एक चांगली सवय आहे आणि मी हळूहळू ती प्रूव्ह करेन, पण खरंच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ती मी मग मी आता काम नसताना काय करणार तर मी शांत बसणार, तर ते त्यांनी ऑब्झर्व केलं एवढंच, बाकी असं मी. पण ते ट्रान्झिशन बघताना आम्हाला असं वाटतं हा एक शांत ओंकार आणि त्याच्यानंतर अगं आई असं म्हणणारा सर आणि बाकी सगळे तयार करून पाठवतात ना, मग मी त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती सगळं धुमाकूळ घालतो. या चित्रपटाच्या निमित्तानं किंवा तू एकूणच तुझ्या आयुष्यातली ही दिवाळी जी आहे, प्रत्येक दिवाळी आनंदाची उत्साहाची जाऊ देत. तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाच्या निमित्तानंही, आणि तुझे काही काम करतो त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. मनापासून शुभेच्छा. मी आपल्या सगळ्यांनाच माझ्याकडनं दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्यालाही आवाहन करतो की आपल्याला नाही का आपल्याला मराठी प्रेक्षकांना, मराठी कुटुंबांना करमणुकीसाठी सतत काही ना काही हवं असतं जे आपलं वाटेल असं सतत, आणि आपण सतत त्या शोधात असतो. म्हणजे हाही वेगळा एक चर्चेचा किंवा वेगळा विषय आपल्याला, पण कधी त्या निमित्तानं भेटलो तर आपण तेव्हाही बोलू शकतो. पण मी नेहमी हे ठळक करतो की मला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यालाच असे काही प्रोजेक्ट किंवा असे काही फिल्म, अशी काही कामं मिळत आहेत. मग हास्य जत्रासारखे तो मंच असेल किंवा तेच म्हणतो की अशा सगळ्या टप्प्यांवर मला चांगलं तयार होता येतं, हा माझा विश्वास आहे. आता त्या तयारीनंतर मी जेव्हा उतरेन आणि मी स्टार म्हणून जेव्हा काम करेन तेव्हा ते किती रंगतं आणि ते फुलतं ते मलाही बघायचं आहे, त्याची मी वाट बघतोय. पण तिथपर्यंत जाण्यासाठी, तोपर्यंतचा प्रवास करताना एकदा येऊन तर बघा असे जे सिनेमे मला मिळत आहेत त्यात मी खरंच मनापासून धमाल केली, मीच नव्हे पूर्ण टीम नाही. आणि मी या अशा इतक्या भारी टीमचा भाग आहे याचा मला आनंद आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेन की आपल्याच एका फॅमिलीचा, आपल्या जे एका टीमचा हा एक सिनेमा आहे, आपण तो नक्की बघाल आणि आपल्याला ही दिवाळी आणखी थोडी स्पेशल असेल अशी खात्री वाटते. बाकी आपल्या सगळ्यांनाच दिवाळीच्या शुभेच्छा. काळजी घ्या आणि धमाल करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.